गाव. मित्रांनो, आपण चर्चा करत होतो यापूर्वी की विधिलिखित आणि वास्तुशास्त्र, वास्तुदोष याच्यावरती. काही लोकांना कळलेलं नाही आहे, समजलेलं नाही आहे. मी जे काय सांगतोय, समजावण्याचा प्रयत्न करतोय. विधिलिखित. आता विधिलिखित परत एकदा मी समजावण्याचा प्रयत्न करतो, वेगळ्या भाषेत, वेगळ्या तऱ्हेने आणि एक उदाहरण देऊन. उदाहरणादाखल मी तुमच्यासमोर काही गोष्टी ठेवलेल्या आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल, विधिविधान आणि वास्तुशास्त्र किंवा वास्तुदोष काय असते हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर. मित्रांनो, सध्या मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे. माझ्या घरी आलो आहे सिंधुदुर्गामध्ये, भोगवे गाव. मित्रांनो, आपण चर्चा करत होतो यापूर्वी की विधिलिखित आणि वास्तुशास्त्र, वास्तुदोष याच्यावरती. काही लोकांना कळलेलं नाही आहे, समजलेलं नाही आहे. मी जे काय सांगतोय, समजावण्याचा प्रयत्न करतोय. विधिलिखित. आता विधिलिखित परत एकदा मी समजावण्याचा प्रयत्न करतो, वेगळ्या भाषेत, वेगळ्या तऱ्हेने आणि एक उदाहरण देऊन. मित्रांनो, विधिलिखित अशी एखादी व्यक्ती किंवा एखादी शक्ती किंवा एखादी गोष्ट ती लिहित नाही. आपण म्हणतो की विधीने लिहिलेलं विधान कधी बदलत नाही. आता ही विधीने लिहिलेलं विधान म्हणजे कोण? एखादी व्यक्ती आहे का, एखादी शक्ती आहे का, किंवा एखादी गोष्ट आहे का? नाही नाही मित्रांनो, मुळीच नाही. हे विधी विधान कोण लिहितो किंवा कोण करतो? तर आपण स्वतः. आपल्या जीवनात आपण घेणारे निर्णय, करणारे कर्म, करणारे आपण केलेली कृती हे आपण स्वतः करत असतो. कोण त्याच्यासाठी बांधील नसतो किंवा बाधित नसतो. लक्षात आलं का? सरळ साधी गोष्ट. उदाहरणादाखल मी तुम्हाला गोष्ट सांगतो की रावणाचा भाऊ विभीषण, आता त्याने रामाची बाजू धरली, रामाच्या बाजूनेच उभा राहिला. आता त्याने निर्णय घेतला आणि ते कर्म केलं. ते साथ कोणाला द्यायचा, कोणासोबत उभं राहायचं, हा त्याचा निर्णय होता. ते विधिविधान त्यांनी स्वतः दिलं. सद्विवेक बुद्धी जागृत ठेव. लक्षात आलं का? म्हणून त्यांचा उद्धार झाला आणि ते आजही अजरामर आहेत, अमर आहेत. सरळ साधी गोष्ट आहे मित्र. आता हे कोणी लिहिलं? त्यांनी स्वतः, त्या विभीषणाने. म्हणजे मित्रांनो, आपण जर एखादा बियाणं पेरलं तर कोण पेरतोय? आपण पेरतोय. एखादी व्यक्ती पेरते, त्यांनी तो निर्णय घेतला हे बियाणं पेरायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपण बघा, शालेय जीवनामध्ये आपण प्रयोग करतो एखाद्या गोष्टीवरती, प्रयोगशाळेमध्ये जाऊन. त्यावेळेला आपण त्या प्रयोगशाळेमध्ये जाऊन प्रयोग करतो, त्यावेळेला आपण त्यासाठी साहित्य गोळा करतो आणि त्या साहित्यांचा वापर करून आपण एखाद्या गोष्टीचा प्रयोग करतो. आणि ते प्रयोग केल्यानंतर आपण त्यांच्या टिप्पणी लिहितो, लिहून काढतो. एक वही असते आपली. त्या वहीमध्ये आपण त्याचा साहित्य, त्याच्यानंतर त्याची कृती आणि त्याचे येणारे परिणाम असं आपण लिहितो. आठवते का तुम्हाला? मग आपण साहित्य काय घेतलं आहे? तर ते साहित्य काय काय घेतलं आहे? समजा आपण आता एखादं बियाणं घेतलं आहे, ते बियाणं घेतलं आहे, खत घेतलं आहे, पाणी घेतलं आहे. आता बियाणं कुठे आपण पेरणार आहोत ती जमीन निवडली. हे साहित्याचे प्रकार झाले. मग कृती, मी आधी ते बियाणं घेतलं, त्या बियाण्याचा दर्जा बघितला आणि तो दर्जा योग्य निवडला. त्यानंतर मी ते बियाणं अमुक जमिनीमध्ये पेरलं. मग ते पेरण्यासाठी मी खड्डा मारला. तो इतक्या इंचाचा होता, इतक्या फुटाचा होता. त्यानंतर मी ते बियाणं टाकून त्याच्यावरती खत टाकलं, पाणी टाकलं. ही झाली कृती. आता हे कोण करतो? आपण स्वतः करतो. लक्षात आलं का?
मग हे विधिविधान कोणी लिहिलं? आपण स्वतः लिहिलं. मित्रांनो, नुकताच आजच एकाचा फोन आला होता. त्या व्यक्तीने मला फोनवर आपल्या समस्या सांगितल्या. ती व्यक्ती म्हणते की आम्ही राहतोय भांडूपमध्ये. आता मी याचा उल्लेख करणार नाही नावाचा. मित्रांनो, एक उदाहरण दाखल तुम्हाला सांगतो. नुकतीच आज घडलेली गोष्ट. त्याने फोन केला मला आणि समस्या सांगितली की आम्हाला त्रास होतोय, आम्ही राहतोय भांडूपला, तर आमच्या वास्तूमध्ये दोष आहे का, आमच्या घरामध्ये दोष आहे का, तुम्ही येऊन पाहाल का? नंतर चर्चा अंती काही गोष्टी पुढे आल्या. बोलता बोलता मी त्यांना विचारलं, बाबा तुमचं गाव कोणतं? तर ते म्हणाले आम्ही नाशिकचे आहोत, सिन्नरचे आहोत. तर पूर्वजांचा प्रश्न आहे, पूर्वजांच्यामुळे तुम्हाला त्रास होतो असं बऱ्याच जणांनी सांगितलं. मग मी त्यांना विचारलं, बाबा पूर्वजांच्या संदर्भात काय विषय आहे तुमचे? त्यावेळी बोलता बोलता त्याने एक गोष्ट सांगितली की आम्ही एखादी घरातली व्यक्ती मृत झाली की आम्ही त्याच्या नावाने दगड ठेवतो, त्याची आठवण म्हणून, किंवा त्याला एक ती जागा देतो. अशी आमची ती प्रथा आहे. म्हणजे पणजोबा गेले त्यांच्यानंतर दगड ठेवला, आजोबा गेले त्याच्यानंतर दगड ठेवला, वडील गेले त्याच्यानंतर दगड ठेवला. ह्या परंपरा आहे. मित्रांनो, ह्या ज्या परंपरा आपण राबवल्या, ती कृती केली, ते कर्म केलं, हे करणारा कोण आहे? आपण स्वतः. हे विधिविधान कोणी केलं? आपण स्वतः. मग त्याचे चांगले किंवा वाईट जे परिणाम येणार आहेत ते कोणाला भोगावे लागणार? आपल्या स्वतःला. लक्षात आलं का? ना की एखादी व्यक्ती, एखादी शक्ती, एखादी गोष्ट हे विधिविधान लिहिते. ही गोष्ट साफ चुकी आहे. आपण जे कर्म करतो, कर्मण्येव अधिकार असते. लक्षात आलं का? कर्म जे करतो त्या कर्माची फळं आपण भोगत असतो, विविध रूपात, विविध स्वरूपात, विविध गुणधर्मात. आंबा पेरला तर आंबाच येणार, पेरू येणार नाही. सरळ साधी गोष्ट. गहू पेरले तर तांदूळ येणार नाहीत, गहूच येणार. म्हणजे जे आपण कर्म करतो, जसं पेराल तसंच उगवेल. याचा अर्थ विधी विधान करणारा कोण असतो? आपण स्वतः असतो. विधी लिखित जो असते ते लिहिणारा कोण असतो? तर आपण स्वतः असतो. नियतीने लिहून ठेवले. आता नियती कोण? तर आपण. आपली नियत काय आहे? आणि आपल्या नियतीनुसार, नीतीनुसार आपण ते लिहित असतो, कर्म करत असतो. लिहित असतो म्हणजे कर्म करत असतो. म्हणजे शेवटी ते कर्म केलं म्हणजे कुठेतरी आपण लिहून ठेवलं ना ते, मग त्याचे चांगले किंवा वाईट फळ आपणच भोगणार. दुसरा विषय आहे वास्तुशास्त्र, वास्तुदोष. आता वास्तूमध्ये दोष निर्माण व्हायला कारण काय आहे? तर आपण घेतलेले निर्णय. त्या निर्णयानुसार त्या वास्तूमध्ये आपल्याला जे काही परिणाम भोगावे लागतात, मग ते वाईट परिणाम भोगावे लागले तर आपण त्याला वास्तुदोष म्हणतो. मग त्या वास्तूला सुद्धा एक मन असते, त्या वास्तूच्या काही इच्छा असतात. लक्षात आला का मित्रांनो? तो दोष निर्माण कोण करतो? आपण स्वतः करतो. किंवा आपण करत नसलो तरी ते समजून घेत नाही. जर तिथे लोहाराचा धंदा चालणार आहे, व्यवसाय चालू शकणार आहे, त्या वास्तूची ती ऊर्जा तशी आहे, त्या वास्तूमध्ये तशी ती शक्ती आहे, ऊर्जा आहे, तर तिथे त्या लोहाराचा धंदा चालणार, तिथे सोनाराचा धंदा चालणार नाही, तो व्यवसाय चालणार नाही. मग जर आपण तिथे सोनाराचा व्यवसाय टाकला आणि मग आपल्या त्या व्यवसायामध्ये अडचणी आल्या तर आपण दोष कोणाला देणार? त्या वास्तूला. लक्षात आला का? वास्तू दोष नसतो. त्या वास्तूची इच्छा काय आहे, वास्तूचं स्वरूप काय आहे, वास्तूचं म्हणणं काय आहे. जसं माणसाला मन असते तसं त्या वास्तूला सुद्धा एक मन असते. ती ऊर्जा तिथे कार्यरत असते त्या वास्तूमध्ये. त्या जमिनीचं पोत, जमिनीची त्या कस समजून घेतल्यानंतर जर मी तिथे ते बी पेरलं तरच तिथे त्या बियाला न्याय मिळेल, ते पेरलेल्या बियांना, आणि त्याच्यातून येणारं उत्पन्न आपल्याला मिळेल. जर त्या जमिनीचा कस, पोत जर आपण समजून घेतलं नाही आणि फक्त पेरणी केली आणि उद्या सकाळी त्याच्यातनं पीक आलं नाही, दोष कोणाला द्यायचा? त्या वास्तूला द्यायचा का, की आपल्या निर्णयाला? म्हणून मी म्हणालो की विधी लिखित. आता निर्णय मी घेतोय ना, तिथे काय पेरायचं, तिथे कुठला व्यवसाय करायचा, हा निर्णय कोण घेतोय? मी घेतोय. ते जाणून बुजून न घेता, समजून न घेता, त्याची पडताळा न करता, त्या जमिनीचा पडताळा न करता, त्या जमिनीवरती अभ्यास न करता, त्याची शहानिशा न करता निर्णय कोण घेतोय? तर आपण घेतोय. मग त्याच्यातून जर उद्या सकाळी आपल्याला नुकसान झालं तर आपण त्या वास्तूला कसा दोष द्यायचा?
लक्षात आलं का? एखाद्या मुलाचा कल अमुक ठिकाणी अमुक अभ्यासाकडे जास्त आहे, त्याला गणित हा विषय आवडतोय आणि मी त्याच्यावरती विज्ञान घे, विज्ञानाचा अभ्यास कर, असा जर त्याच्या मागे मी ससा मिरा लावला, तो करणार, अभ्यास करणार. पण ज्या प्रकारे तो त्या गणिताचा अभ्यास करेल मन लावून, मनापासून, प्रेमाने, तसा तो ते विज्ञानावरती नाही लक्ष टाकणार. आपल्या वडिलांनी सांगितले, आपल्या शिक्षकांनी सांगितले, त्या दबावामुळे तो अभ्यास करेल, पण त्याचा येणारा जो निकाल आहे, त्याच्यातून येणारा जे काय परतावा आहे, तो त्याला 100% मिळणार नाही. कारण तो जबरदस्तीने झालेला आहे, त्याच्या मनाच्या विरुद्ध झालेला आहे. पण त्याच्या मनानुसार जर झाला, त्याच्या आवडीनुसार झालं, गणित हा विषय त्याला आवडतोय आणि त्यानुसार त्याने तो अभ्यास केला, तो विषय निवडला, गणितावरती त्याने तो पदवीधर झाला, तर तो उच्च कोटीचा पदवीधर होऊ शकतो. लक्षात आलं का? कारण त्याची ती आवड आहे, त्याच्यावरती प्रेम आहे, त्याला ते समजते, उमजते, त्याचा कल तिकडे आहे. याचा अर्थ काय झाला मित्रांनो? तो मुलगा, तो विद्यार्थी, तो दोषी आहे का? नाही. निर्णय घेणारा किंवा त्याच्यावरती लादणारा, त्या विद्यार्थ्यांनी जर निर्णय घेतला असेल घाबरून, तर तो सुद्धा दोषी आहे. त्याची दिशाभूल करून, त्याला संभ्रम निर्माण करून त्यांनी जर निर्णय घेतला तरी तो चुकीचा आहे. मग त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा निर्णय घेताना विचार केला पाहिजे, न घाबरता, न डगमगता. नाही, मला हे पटणार नाही, हे मला आवडत नाही, मी हे शिकणार नाही, याचा अभ्यास नाही करणार, याचा अभ्यास घेऊन मी पदवीधर होईन. हा निर्णय कोणाचा आहे? त्या विद्यार्थ्याचा आहे. मग ते विधिविधान कोण लिहिणार आहे? तो विद्यार्थी लिहिणार आहे. आता त्याच्या पालकांनी जबरदस्तीनेच केलं, नाही तू हेच शिकायचं, हाच विषय घेऊन शिक. मग विधिविधान कोणी केलं? त्या पालकांनी केलं आणि ते स्वीकारलं त्याने नम्र हे मारून मुटकून. मग चूक त्याची आहे, त्या विद्यार्थ्याची. लक्षात आलं का? ते मान्य केलं ना त्याने, ते स्वीकारलं. घाबरून असेल किंवा आपल्या वडिलांचा मान ठेवण्यासाठी असेल, मग स्वीकारलं त्याने. कळत नकळत त्याच्याकडून चुकी झाली आहे आणि ते विधिविधान त्याने लिहिलं आणि विज्ञान आवडत नसताना त्याने विज्ञान घेऊन तो पदवीधर व्हायला गेला. होणार तो, पण त्याला 100% मिळणार नाही, त्याला 50%च मिळतील, कारण तो जबरदस्तीने शिकतोय. लक्षात आलं का? उदाहरणार्थ दाखल मी तुमच्यासमोर काही गोष्टी ठेवलेल्या आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल, विधिविधान आणि वास्तुशास्त्र किंवा वास्तुदोष काय असते हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.